सिपाहियों, जी श्रीमान। 11 मराठा लाइट इन्फेंट्री में आप सभी का स्वागत है। तुम्ही आता बॉर्डरवरती आलात। जी श्रीमान। ट्रेनिंग एकदम अच्छी तरीके से की होगी, की है ना? जी श्रीमान। काय शिकलात ट्रेनिंग मध्ये? अरे काय शिकलात? सब कुछ श्रीमान। विमान चालवता येतं का तुला? नहीं श्रीमान। अरे मग काय शिकलात ते सांगा की. फ्रंट रोल येतो तुम्हाला? अरे फ्रंट रोल जी श्रीमान। करून दाखवा. मार के दिखाओ. बैक रोल. इथून पुढे काय ऑर्डर आली तर ती पुढच्या सेकंदाला फॉलो करायची. समजा मी तुम्हाला स्वतःला शूट करायला सांगितलं तर काय कराल? स्वतःला शूट करू सर. गुड. पण मी असं तुम्हाला कधीच म्हणणार नाही. वेलकम टू आसाम. इथे तुम्हाला 3 एल लक्षात ठेवायचे. एल फॉर लेमन साहब. ए लेमण्या, तुला दुसरं काय आठवलं नाही का रे? ए तू सांग. एल फॉर लक श्रीमान. एल फॉर लव श्रीमान. लव. इथे आल्यावर 3 एल लक्षात ठेवायचे. एल फॉर लाईन म्हणजे बॅरक, एल फॉर लंगर आणि एल फॉर लॅट्रिन. समजे? जय श्रीमान. आपण इथे आसाम मध्ये आहोत. पूर्ण जंगल एरिया आहे. जंगलामध्ये बडी शिवाय बाहेर पडायचं नाहीये. आजूबाजूला नाग देवता गवतामध्ये फिरत असतात. अनवाणी पायाने अजिबात बाहेर फिरायचं नाही. आजूबाजूला गेंडेही दिसत असतात. समजा जर गेंड्याने अटॅक केला तर आपण फाइट बॅक. ए फाइट बॅक करणाऱ्या. अरे लेका गेंडा मिंडा तरी बघ. तू केवढा आणि तो केवढा. अरे गेंडा अंगावर धावून आला ना तर पळायचं. सरळ रेषेत नाही तर वेड्या वाकड्या रेषेमध्ये. ताकद कुठे लावायची आणि डोकं कुठे लावायचं हे प्रत्येक फौजीला कळायला पाहिजे. हमेशा ध्यान में रखना, दुश्मन सीमा पार है. बाकी जंगलातले प्राणी पक्षी मारायचे नाहीत. कळलं? जय श्रीमान. एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. लेफ्टनंट साहेब तुम्हाला सांगतील. परेड! सावधान! जय श्रीमान. जय. श्रीमान परेड पर 8 जवान हाजिर है श्रीमान. ओके. जय श्रीमान. जय. विश्राम. काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तुम्ही सध्या आसाम मध्ये आहात. निसर्ग फार सुंदर आहे इथला. इथे अनेक गोष्टी आहेत त्या घरच्यांना मित्रांना दाखवाव्या वाटतील. तुम्हाला असं काही करता येणार नाहीये. यहाँ की जानकारी किसी भी सिविलियन को पता नहीं होनी चाहिए. सोशल मीडिया का इस्तेमाल नहीं करना है. हाँ करना है तो सिर्फ घर वालों से बात करने के लिए करना है. यहाँ की जानकारी किसी को भी नहीं देनी है. इज दैट क्लियर? जी श्रीमान। और सबसे इंपॉर्टेंट बात, हमारे यूनिट के पास एक ऑपरेशन आया है. और सीओ साहब चाहते हैं कि नए सिपाहियों में से किसी एक को इस ऑपरेशन में लेके जाए. It can be any one of you. सगळे तयार रहा. तो तुमच्यापैकी कुणीही एक असू शकतो. सगळे तयार आहात? जी श्रीमान। गुड. शीतले आगे चल. और फिर से इसको क्यों लेके आई रे? अगं सकाळी बापू ओरडत होते. दुकानात नुसता बसून राहतोय, काय काम करत नाही. हे बघ, हे हे असं मेले का थोबाड करून बसतोय. आता ह्याला काय झालं? मुझे छोड़ दो मेरे हाल पर. तो फिर मर. तो एकच ऑप्शन राहिलाय माझ्याजवळ.
माझ्या आयुष्यातला कॉन्फिडन्सच गेलाय सगळा. नको हे जगणं, काय राहिलंच नाही आयुष्यात आता. ना कोई मंजिल है ना कोई साथी. राहुल्या गप्प बस तू का लई येऊ नगस. राहुल्या अरे मी हाय ना. शीतल आज लेक्चरला जायचं नाही काय? जायचंय की. मग यो तवर यो थांबल की इथं. ऐक आम्ही सगळे लेक्चरला जाऊन येतो तवर इथंच थांब. हा माना ऐक अजिबात कुठं जायचं नाही, इथंच थांबायचं. मी कुठं जाणार आहे तवा. चल शीतले, मैं भी मेरे लेक्चर को जाती हूँ. राहुल आज लेक्चरलाच बसूचं वाटत नाही. तुला पण हेच सांगायचंय का? विचार करू नको, दुसरी येईल. अजिबात नाही, असं होतच नाही. तुला माहितीये आपण जेवढा विचार करायचा नाही ठरवतो ना तेवढा जास्त विचार होते. होय अग, मला असंच वाटतंय. तुझ्या या परिस्थितीवर माझ्याकडे एक कविता आहे, ऐकशील? कविता ऐकतो की. पण मी ती कधीच कोणासमोर ऐकवली नाही, म्हणजे ते मला कस तरी वाटतं ना बोलायला. नाही नाही ऐकतो. तू गेलास ती वाट धुसर, डोळ्यात दाटती आसव, मागे वळून न पाहिले आपल्याच आठवणींचा साकव. साकव म्हणजे पूल वड्यावरचा नाही का, नदीवरचा छोटा पूल, त्याला साकव म्हणतात. साकव आवडला मला. काय साकव? नाही तू, तुझी कविता पण. काय पण? गाई शपथ, फार छान कविता करतेस तू. अगं मला असंच वाटत होत पण सांगता येत नव्हतं. थँक्स. माहितीये मला हे कोणालाच सांगता येत नाही, पण मी तुला सांगूच शकतो ना. वय. आणि तू असं राहू नको हा. तुझं प्रेम खरं होतं ना, मग होईल काहीतरी. तुला बी कोणीतरी भेटेल तुझ्यावर खरं प्रेम करणारी.